महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। भारताच्या लोकशाहीचा गळा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघच घोटणार आहेत की अखेरचं नख सुप्रीम कोर्ट लावणार आहे, असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाल्या वाचून राहत नाही। घटनात्मक संस्थांचं वेगानं खच्चीकरण होतंय। देशातल्या सर्वात मोठ्या देशातील लोकशाहीला व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे। भूतकाळात अशी स्थिती निर्माण झाली तेव्हा न्याय व्यवस्थेने आपली भूमिका चोख बजावली होती, पण आता न्याय व्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला संरक्षण देत असल्याचं दिसतंय। राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांना मान्यता देण्यासाठी मुदत निश्चित करण्यासंदर्भातील याचिकांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो निराश करणार आहे। याच विषयाचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। राज्यपाल, राष्ट्रपती आणि विधेयकांच्या विषयाच्या आधी याच संदर्भातला आणखी एक विषय आपल्याला ध्यानात घ्यायला लागतो। तो आहे महाराष्ट्रातल्या पक्षांतराचा, पक्षफोडीचा आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या घोळाचा। 26 जून 2022ला या संदर्भातली पहिली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली, म्हणजे 3.5 वर्ष झाली। दरम्यानच्या काळात 5 सरन्यायाधीश झाले, तरी सुद्धा अजूनही तारकांचाच खेळ चाललाय। हा खटला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरता मर्यादित नाही, महाराष्ट्राच्या राजकारणापुरताही नाही, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने दिशादर्शक ठरणार आहे। त्या संदर्भातही सर्वोच्च न्यायालय कालापव्यय करीत आहे। आता जिथे सर्वोच्च न्यायालयच एखाद्या प्रकरणात टोलवाटोलवी करीत असेल, चाल ढकल करीत असेल, तर अशीच चाल ढकल करणाऱ्या राज्यपाल आणि राष्ट्रपतींना ते कसं काय मुदतीचं बंधन घालून देणार, असाही प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय। महाराष्ट्रातल्या खटल्यासंदर्भात निकाल देताना एकदा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना वाजवी वेळेत निर्णय घेण्याचा आदेश दिलेले होते। आता हे वाजवी वेळेचं प्रकरण सगळ्यांच्याच आकलनाच्या पलीकडचं होतं। ते फक्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कळलं होतं, त्यामुळं त्यांनी त्यात भरपूर वेळ काढपणा केला। त्या संदर्भात शिवसेना पुन्हा न्यायालयात गेल्यावर मग कुठं ठराविक मुदत घालून दिली। तर आता सुद्धा लोकनियुक्त सरकारनं संमत केलेल्या विधेयकांच्यावर राज्यपाल आणि राष्ट्रपती बसून राहतात। त्या संदर्भात त्यांना कालमर्यादा घालून देण्याचा विषय होता, पण सर्वोच्च न्यायालयानं सरळ सरळ हात वर केले। विलंब झाला तर हस्तक्षेप करू अशी गोलमाल भूमिका घेतली। राज्यपाल काय किंवा राष्ट्रपती काय ही दोन्ही घटनात्मक श्रेष्ठ पद आहेत, हे कराय, पण त्या पदावर बसलेले व्यक्ती रबर स्टॅम्प असतात। सरकारच्या गैरसोयीचं जे असेल त्यावर निर्णय घेण्याचे टाळटाळ करतात। त्यामुळं जिथं जिथं विरोधी पक्षांची सरकार आहे तिथले तिथले राज्यपाल फक्त आणि फक्त सरकारांची अडवणूक करण्याचं काम करतात। भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून आर्यन रवी यांच्यापर्यंत कितीतरी नावं घेता येतील। 100 बडकर 1 हिरे या पदावर सरकारनं राज्यपाल पदावर बसवले आणि ही मंडळी आपली घटनात्मक कर्तव्य विसरून तिथल्या केंद्र सरकारचं गुलाम असल्यासारखं वर्तन करतात। भाजपच्या विरोधातल्या सरकारांना जेरी सांगतात। हे वारंवार घडते। तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय सुद्धा केंद्र सरकारला सामील असल्याची शंका कुणाला आली तर चुकीची कशी म्हणणार? सन्माननीय न्यायमूर्ती कायद्यावर बोट ठेवतात, ते ठेवायलाच पाहिजे, पण कायद्यावर बोट ठेवताना आपण नैतिकतेच्या चौकटीत योग्य आहोत का याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। ते नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही असं खेदानं म्हणावं लागतं। कायदे मंडळाने मंजूर केलेली विधेयक रोखण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे असं आपल्याला वाटत नाही, असं न्यायालयाने म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की राज्यपालांकडे 3 पर्याय आहेत। एक तर विधेयक मंजूर करा, ती पुनर्विचारासाठी परत पाठवा किंवा राष्ट्रपतींच्याकडे पाठवा। विधेयकांच्या मंजुरीसाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करता येत नाही। जर विलंब झाला तर आम्ही हस्तक्षेप करू शकतो असं म्हटलंय। हे सगळंच अनाकलनीय आहे। विलंब झाला तर म्हणजे त्या विलंबाला काही कालमर्यादा असू शकते ना। 1 महिना, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्षे असा किती कालावधी झाला म्हणजे विलंब झाला असं म्हणायचं, हे तरी स्पष्ट करायला पाहिजे होतं। यातला कुठला कालावधी विलंबात धरायचा हेही स्पष्ट करायला हवं। म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकर यांना दिलेल्या वाजवी वेळेसारखंच हे विलंबाचं प्रकरण आहे। तमिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातल्या वादापासून हे प्रकरण सुरू झालं।
तमिळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार आहे. तिथल्या संघनिष्ठ राज्यपालांनी राज्य सरकारची विधेयक रोखली होती. 8 एप्रिल 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना व्हेटो पॉवर नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर 18 एप्रिलच्या निर्णयात राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी 3 महिन्यात अंतिम निर्णय घ्यावा असे म्हटले होते. त्यानंतर 13 मे रोजी राष्ट्रपतींनी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागितलं आणि 14 प्रश्न विचारले होते. त्यातून हा विषय चर्चेच्या व्यापक परिप्रेक्ष्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमतानं असा निर्णय दिलाय की राज्यपाल आणि राष्ट्रपतींना राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घालता येणार नाही. घटनापीठाचा हाच निर्णय सध्या देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. घटनात्मक पदाची प्रतिष्ठा विसरून राजकीय हेतून अडवणूक करणाऱ्या त्या पदावरील व्यक्तींच्या मनमानीला अभय देणारा निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त होत आहेत. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सरन्यायाधीश भूषण गवई आले. मग त्यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रमनाथ, पी.एस. नरसिंह आणि ए.एस. चांदूरकर यांचा समावेश होता. 19 ऑगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली होती. सुनावणी दरम्यान अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली, तर विरोधी पक्षशासित राज्य तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेला विरोध केला होता. या संदर्भात आधी 9 सुनावण्या झाल्या होत्या. म्हणजे 1970 पासून 20 विधेयक फक्त प्रलंबित आहेत असं सॉलिसिटर जनरलनी 10 सप्टेंबरला सांगितलं होतं. तुषार मेहता म्हणाले होते की 1970 पासून राष्ट्रपतींच्याकडे फक्त 20 विधेयक प्रलंबित आहेत, तर 90% विधेयक एका महिन्यात मंजूर होतात. यावर सरन्यायाधीशांनी केवळ आकडेवारीच्या आधारे निष्कर्ष काढणं अन्यायी असल्याचं म्हटलं होतं. 9 सप्टेंबरला कर्नाटक सरकारनं राष्ट्रपती आणि राज्यपाल हे केवळ नाममात्र प्रमुख असल्याचं म्हटलं होतं. दोघेही केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळांच्या मदत आणि सल्ल्यावर काम करण्यास बांधील असल्याचा कर्नाटक सरकारचा युक्तिवाद होता. त्याआधी 3 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की विधेयकाच्या स्वरूपात लोकांची इच्छा राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधीन असू शकत नाही, कारण कार्यकारी मंडळाला कायदे प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. विधानसभेतून पाठवलेल्या विधेयकावर राज्यपालांनी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी पश्चिम बंगाल सरकारने केली, कारण त्यांना संमती रोखण्याचा अधिकार नाही. राज्यपाल सार्वभौमांच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही किंवा विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांच्या कायदेशीर क्षमतेची तपासणी करू शकत नाहीत. ती बाब न्यायव्यवस्थेच्या अधिकार क्षेत्रात येते. 26 ऑगस्टला भाजप शासित राज्यांनी न्यायालयात आपले युक्तिवाद सादर केले होते. त्यात महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा आणि पुदुचेरी यांच्यासह भाजप शासित राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की न्यायालयाला विधेयके मंजूर करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचाच आहे. म्हणजे भाजप शासित राज्य सरकारांचे वकील वेगळ्या भाषेत बोलत होते, वेगळ्या तोंडाने बोलत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विचारलं होतं की जर कोणी 2020 ते 2025 पर्यंतच्या विधेयकावर स्थगिती आणली तर न्यायालयानं असहाय्यपणे बसावं का? सर्वोच्च न्यायालयानं संविधानाचं रक्षक म्हणून आपली जबाबदारी सोडावी का, असाही प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला होता. जर राज्यपाल विधेयकांच्यावर निर्णय घेत नसतील तर राज्यांनी न्यायालयाऐवजी संवादाद्वारे उपाय शोधावेत असं केंद्र शासनानं सुचवलं होतं. अर्थात केंद्राच्या या युक्तिवादातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो, कारण केंद्राच्या हातचं बाहुले बनलेले राज्यपाल केंद्राच्या सूचनेनुसारच विरोधी पक्षाच्या सरकाराची अडवणूक करीत असतात. ते संवादाने कसे बदतील? राज्यपालांना अनिश्चित काळासाठी संमती रोखण्याचा अधिकार नसल्याचं 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. एकूण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये घटनापीठावरील न्यायमूर्तींनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते, परंतु प्रत्यक्ष निकालात त्याचं प्रतिबिंब उमटू शकलेलं नाही. महाराष्ट्रातील पक्षांतर आणि पक्षफोडीच्या प्रकरणावर अजूनही चालढकल सुरू आहे. लोकशाही धाब्यावर बसवणाऱ्या निवडणूक आयोगाला मोकळं रान मिळालेलं आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर पूर्वलक्षी प्रभावानं मंजुरी देण्याचा अनाकलनीय निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि आता राष्ट्रपती आणि राज्यपालांना लगाम घालण्याची सर्वोच्च न्यायालयानं असमर्थता दर्शवली आहे.
देशवासियांचं एकमेव आशास्थान असलेलं सर्वोच्च न्यायालय दिवसेदिवस नागरिकांचा भ्रमनिरास करीत असल्याचं यातून दिसून येतं. धन्यवाद.